आज मी अळूच्या पानांची भाजी बनवलेली. तर हाय, मी राजश्री. 4-5 दिवस झालं ना मी यूट्यूबवरनं गायबच झालेले, कारण मी गेलेले गावी. गावाला गेलेली तेव्हा येताना मग अळूची पानं घेऊन आलेली आहे. तर मस्त ताजी टवटवीत अशी माझ्या मनासारखी पानं तोडून मी झाडावरनं येताना आणलेली आहे. तर तीच पानं स्वच्छ धुवून घेतली, कारण मला बनवायच्या होत्या अळूच्या वड्या. आता पानं तर स्वच्छ धुवून झालेली, पटकन म्हटलं बेसनचं बॅटर तयार करावं. आता काय केलं, बेसनचं पीठ घेतलं, त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ, तिखट, हळद, मीठ, ओवा, जिरा पावडर असे बेसिक मसालेच घालून घेतले. इथे मी आलं लसूण पेस्ट, मिरचीची पेस्ट काहीच घातलं नव्हतं, कारण पटकन अशा वड्या मला बनवायच्या होत्या. कारण ही पानं ना ताजी टवटवीत आहेत, तोपर्यंतच वड्या बनवल्या ना तर त्याला छान अशी चव येईल. म्हटलं ही पानं ताजी टवटवीत तोपर्यंत वड्या बनवाव्या. त्याच्यातनं थोडंसं कोकमचं आगळी घातलं, म्हणजे आंबटपणा येण्यासाठी. म्हणजे आंबटपणा अळूच्या पानांना वापरावाच लागतो, कारण थोडीशी खाज येते नाहीतर. मग लगेचच अळूची पानांची देठं काढून घेतली, लाटण्याच्या साहाय्याने अळूची पानं लाटून घेतली आणि मस्त असं बॅटर लावून घेतलं. एकावर एक पान ठेवून मस्त असं सगळीकडे बेसनचं बॅटर लावून घेतलं आणि मस्त अशा वड्या तयार करून घेतल्या. आता म्हणजे वड्या तयार तर झाल्या नव्हत्या, पण उकडायच्या होत्या. म्हणजेच असं तयारी पूर्व करून घेतली. ती सर्व पूर्व तयारी झाल्यावर वड्या उकडत घातल्या. चाळणीला तेल लावलं, टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलं आणि वड्या वापायला ठेवल्या. तर त्या वड्या वापता तोपर्यंत छोटी मोठी कामं करून घ्यावं म्हटलं. किचनचा एवढा पसारा असा झालेला ना की सर्व पसारा काढून ठेवला, पटापट आवरून घेतला. गव्हाचं पीठ संपलेलं, तेच दळून आणलेलं, ते घेऊन यायचं होतं, ते डब्यात भरून ठेवलं. आता ही सर्व छोटी मोठी कामं तर चालूच होती. भांडी वगैरे घासून घेतली, किचन वगैरे क्लीन केला. जे बाकीचं तर जेवण झालेलं, फक्त वड्या फ्राय करायच्या बाकी होत्या. आता ह्या वड्या ना थोड्याशा गरम होत्या, म्हणून कापायला सुरुवात केली तर त्या तुटायलाच लागल्या. म्हटलं थोड्याशाच वड्या फ्राय कराव्या, बाकीच्या नंतर कराव्या, उद्या सकाळी कराव्या. म्हणून थोड्याशा वड्याना फ्राय करायला घेतल्या. तर तुटलेल्याच वड्या तव्यामध्ये थोडंसं तेल ओतून फ्राय करायला ठेवल्या. त्याच्यात थोडंसं तिखट, हळद, मीठ आणि त्यासोबत सफेद तीळ घालून अशा मस्त फ्राय करून घेतल्या आणि मस्त अशी आपल्या अळूच्या वड्यांची भाजी तयार झाली. कशी वाटली मग रेसिपी नक्की सांगा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.